धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय रुग्णालयात महिनाभरातच 89 नागरिकांचा तर 42 बालकांचा मृत्यू झालाय, अशी माहिती समोर आली आहे। यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे। शासकीय रुग्णालयातील मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अजित पाठक यांनी दिली आहे। श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय धुळे येथे 1 जून 2026 ते 30 जून 2026 या कालावधीत एकूण 89 स्त्री पुरुषांचा व 42 लहान मुलांचा अशा प्रकारे 131 जणांचा मृत्यू झालेला आहे। सर, नेमकं मृत्यूचे कारण काय आहेत? मृत्यूची कारणं ही विविध आहेत। अपघातामुळे मृत्यू झाला, विष प्राशन करून मृत्यू झाला, गर्भवती महिलेचा बाळंतपणाच्या नंतर झालेल्या गुंतागुंतीमुळे मृत्यू झाला, सिकल सेल ॲनिमियामुळे मृत्यू झाला, गळफास घेतला, ॲडमिट आहे आणि नंतर मृत्यू झाला, सर्पदंशामुळे मृत्यू झाला, विजेचा शॉक बसल्यामुळे मृत्यू झाला, अशी विविध कारणं आहेत। श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय धुळे याची स्थापना 1989 साली झाली। जेव्हा या महाविद्यालयाची स्थापना झाली तेव्हा संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात एकही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उपलब्ध नव्हतं। त्यामुळे आज जरीही उत्तर महाराष्ट्रातील 4ही जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालये निर्माण झाली असली तरी देखील मालेगाव, निफाड, येवला, मनमाड जे नाशिक जिल्ह्यात आहेत तेथील अत्यवस्थ गंभीर रुग्ण गरोदर माता श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येतात। तसेच पारोळा, अंमळनेर हे जरी जळगाव जिल्ह्यात असले तरी तिथलेही गंभीर अत्यवस्थ रुग्ण विश्वासाने श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी येतात। नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी, मुलगी, तसेच धडगाव, सेंधवा मध्य प्रदेश, महाराष्ट्र गुजरात सीमेवरील गावातील रुग्ण हे अत्यंत विश्वासाने श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येतात। श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांवर अतिशय चांगल्या प्रकारे उपचार करण्यात येतो आणि मृत्यू दर कमी व्हावा यासाठी डॉक्टरांना, परिचारिकांना, तंत्रज्ञांना विशेष प्रशिक्षण दिले जाते। सर्व प्रकारची औषधं ही आपल्या रुग्णालयात उपलब्ध करून ठेवण्यात येतात आणि निर्जंतुकीकरण हे वेळोवेळी करण्यात येतं। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।